कोपरगाव तालुक्यातील संवत्सर शिवार परिसरात 17 फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी बोगस खताचा मोठा साठा जप्त करत महत्त्वाची कारवाई केली. पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप सोनी आणि दीपक रोडे यांनी गुप्त माहितीच्या आधारे वैजापूर रोडने जाणाऱ्या MH20 DE 0999 या क्रमांकाच्या मालवाहू ट्रकचा पाठलाग करून तो अडवला. ट्रकच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यातील मालाची पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. घटनास्थळी तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांना बोलून त्यांच्या उपस्थितीत ट्रकची सखोल तपासणी करण्यात आली. पंचनाम्यात ट्रकमधून तब्बल 24 टन म्हणजेच 477 गोण्या बोगस खताचा साठा आढळून आला. शेतकऱ्यांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने हा बनावट माल वाहतूक केला जात असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. सदर बनावट खताचा साठा तात्काळ जप्त करण्यात आला असून संबंधित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान तालुक्यासह राज्यभरात बोगस खत व बियाणांच्या अवैध व्यवसायात वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी खते व बियाणे खरेदी करताना अधिकृत परवाना, बिल आणि दर्जाची खात्री करूनच खरेदी करावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. संवाद महाराष्ट्रासाठी रवी वागडकर, कोपरगाव.